नमस्कार, शिवन्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वरईच्या पिठाची उपवासासाठी चालणारी भाकरी बनवणार आहोत आणि भाकरी सोबत राजगिरीच्या पानांची भाजी बनवणार आहे। तर इथे मी 1 वाटी वरईचे पीठ घेतलेले आहे। हे पीठ तयार करताना मी 1 किलो वरई आणि अर्धा किलो शाबू घेतली होती। शाबू थोडी भाजून घ्यायची आहे। शाबूमुळे भाकरी छान मऊ होतात। चला तर आता आपण पहिला भाकरी बनवून घेऊ। आता हे पीठ आपण या ताटामध्ये टाकून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरी करताना कुठेही कडेला चिरा पडणार नाहीत। आता इथे मी छान पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याच्या भाकरी थापूयात। इथे तुम्ही पाहू शकता मी पिठाचा छोटासा गोळा घेतलेला आहे। मी ते पोळपाटावर थोडंसं पीठ टाकत आहे। मी पोळपाटावरच भाकरी थापणार आहे, कारण मला पोळपाटाची सवय आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला ही भाकरी उचलून हे साईडला जे पीठ गेलेलं आहे ते गोळा करून घेऊयात। सगळ्या बाजूनी समान अशी भाकरी आपल्याला थापायची आहे। आता आपली भाकरी थापून झालेली आहे। गॅसवर मी तवा गरम करून घेतलेला आहे। आता आपण भाकरी तव्यामध्ये टाकून घेऊया। आता भाकरीला वरच्या साईडनं पाणी लावून घ्यायचं आहे। आता हे पाणी सुकल्यानंतर आपल्याला भाकरी पलटायची आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी सुकलेलं आहे। आता आपण भाकरी पलटून घेऊयात। आता तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूने ही भाकरी छान भाजलेली आहे। अशा प्रकारे ही दोन्ही साईडनं भाकरी छान भाजलेली आहे। आता आपण ही काढून घेऊयात। अशा प्रकारे मी सर्व भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण राजगिरीच्या पानांची भाजी करून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकूयात। तूप चांगलं गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकते। तुम्ही इथे शेंगदाणा तेलही यूज करू शकता। मिरच्या चांगल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत। चवीपुरते मीठ टाकूयात। आता मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत। आता मी याच्यामध्ये भाजी टाकून घेते।
भाजी चांगली परतून घ्यायची आहे. आता भाजी शिजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकून घेऊयात. तुम्ही पाहू शकता भाजी शिजलेली आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा शेंगदाणा कूट टाकते. पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आता आणखी थोडस तूप याच्यावरून टाकून घेऊयात आपण. आता आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. आता ही मी भाकरी सोबत सर्व करते. अशा प्रकारे आपली उपवासाची भाजी आणि भाकरी बनवून तयार झालेली आहे. तुम्हीही या नवरात्रीच्या दिवसात ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू.